सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी बेंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे। मटण खाणारी माणसं आहे आपण, आवाज जोरात आला पाहिजे, जोरात। हा विश्व शांतीची उद्गाते आणि कसल्याच प्रकारच्या विषमतेचा भेदभाव न मानता संपूर्ण विश्वाला आपल्या धामामध्ये सामावून घेणारे विश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या दोहांच्या माध्यमातून तमाम मानव जातीला समतेचा आणि सदाचाराची शिकवण देणारे संत कबीर या भारत देशामध्ये सर्वप्रथम अस्पृश्य उद्धारांचा पहिला पाया असणारे कोटी कोटी दीनदलितांचा आराध्य दैवत तथा स्त्री पुरुष शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते महान क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले जसा बोलतो तसा चालतो त्याला तथागत म्हणतात। वृत्ती त्याची कीर्ती अर्थातच बोले तैसा झाले त्याची जबाबदारी पावले। या महामानवाच्या सत्वचनाप्रमाणे ज्यांनी दिवसभर हातामध्ये झाडू घेतला आणि गावातील घाण साफ केली आणि रात्रीच्या वेळी कीर्तनाच्या माध्यमातून बहुजनांच्या मनातील घाण साफ करणारे डॉक्टर संत गाडगे बाबा मुघलांच्या विरोधामध्ये अर्थातच अन्यायाच्या विरोधामध्ये हातात नंगी तलवार उपसून खऱ्या अर्थानं बहुजन अंतराच्या प्रस्थापित करणारे निष्ठिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत कुलवंत गुणवंत की ज्यांना आपण जाणता राजा म्हणतो ते निच्छांचे महामेरू छत्रपती शिवाजीराजे भोसले गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या वेठारीचा वेठा लिखाणाच्या माध्यमातून जगाच्या वेशीवर टाकणारे थोर साहित्य रत्न लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि ज्यांनी आरक्षणाची सुरुवात 1902 ला केली त्या आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आणि दलित उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्यकांती सूर्य दैदिप्यमान कायदे पंडित महामानव महापुरुष युगपुरुष या स्वतंत्र भारताच्या घटनेच्या प्रमुख सेवका इतिहास तज्ञ विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न मोदी सर्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव आंबेडकर माता जिजाई भीमाई रमाई सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर झुलकर आणि माता यशोधरा मुक्तासर या तमाम क्रांतिवीरांच्या क्रांतिकारी विचारांना सुरुवातीला अभिवादन करतो। त्याचप्रमाणे ज्यांनी बुद्ध भिंतीची चळवळ खेड्यापासून तर शहरापर्यंत असं पोटतिडकीला पोहोचवण्याचं महान कार्य केलं ते तमाम शाहिरांच्या गायकांच्या कवींच्या गळ्यातील कंठमणी आदरणीय वामनदादा कर्डक यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। ज्यांच्या आवाजाच्या समोर भारताची गायन कोकिळा लता मंगेशकर हिचा सुद्धा आवाज ठेका पडतो असे जगविख्यात आवाज आदरणीय स्वरसम्राट दिवंगत प्रल्हाददादा शिंदे यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। आणि ज्यांना या महाराष्ट्रामध्ये बुद्ध भिंगीतांचं लोकगीतांचं भाष्य म्हणतात ज्यांना या महाराष्ट्रामध्ये बुलंद आवाजाचा पहाडी आवाजाचा शहीनशाह म्हणतात आणि खऱ्या अर्थानं मराठी फिल्म इंडस्ट्रीचा बादशाह आदरणीय स्वरसम्राट माझे गुरु माझे वस्ताद आनंदजी शिंदे यांच्या चरणी प्रणाम करतो। आज या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती सालाबाद प्रमाणे या दिवस मोठ्या थाटामाटाने साजरी होत आणि ती साजरी करत असताना गीत गायनाच्या माध्यमातून समाजाचं मनोरंजन झालं पाहिजे समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे। त्यासाठी आज आम्हाला म्हणजे मी स्वतः आमदार झाल्यासारखं वाटतं श्री संकल्प गोळे आला बाबूराव फिल्म रोमिओ कांबळे शांताबाई फिल्म संजय लोंढे आणि सुयागे कोदगे फिल्म प्रदीप दादा कांबळे आम्हाला या ठिकाणी बोलून आमच्या समाजाची सेवा करण्याची सुसंधीमध्ये कामराज मिळून दिली त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत ऋणी आहोत। आणि खास करून म्हणजे सतीश दादा सिन्नरकर आणि सुयोगदादा केदारे आणि संपूर्ण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे आम्ही फार फार आभारी आहोत ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला एवढी मोठी संधी दिली। जास्त वेळ न घेता आमच्या कार्यक्रमातून तुम्हाला काही सांगत असताना तुम्हाला काही बोलत असताना आणि खास करून मी बोलत असताना जर मी कुठे चुकलो तर मला तुमचा मुलगा समजून भाऊ समजून मित्र समजून माफ करा एवढीच विनंती करतो। कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणूस हा चुकीचा पुतळा आहे परंतु जो कधी चुकतच नाही त्यालाच महामानव म्हणतात। आणि या भारत भूमीवर असा एकच महामानव पैदा झाला की बुद्ध फुले कबीर यांच्याशिवाय कोणा
आजीवात कधी चुकला नाही त्याच महामानवाचं नाव आहे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. थोडक्यात माझा परिचय द्यायचा झाला माझा स्पेशली सगळ्यांना माहिती आम्हाला झाल्यासारखं वाटतंय काय पण त्या विषयाचा माझा जर वेगळा परिचय द्यायचा झाला तर मी असं नाही की डोक्यात राग आहे माझ्या डोक्यात राग आहे माझ्या डोळ्यात राग आहे आणि रडतोच कोणाला भावा मी गांधीचा मागण नाही बाबासाहेबांचा वाघ आहे बाबासाहेबांचा वाघ आहे. आणि काही पुढे जाऊन सांगायचं झालं तर प्राण्याची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे प्राणाची बाजी लावणारा मी एक बाजीगर आहे आणि मनोबाजाला विळखा करणारा एक राजगार आहे आणि घेतला आदर्शाचा शुभाच्या तलवारीचा कारण जातीवाद्याला मातीत काढणारा मी एक भीम टायगर आहे मी एक भीम टायगर आहे. प्रमाणे कार्यक्रमाचे माझं पहिलं गाणं सादर करतात. भाप्रमाणे निळे निशानला भले निळ्या भाप्रमाणे निळे निशानला भले तथागताचे ते दिव्य ध्यानला भले माणूस झालो आम्ही हक्क समान लाभले आणि भीमरायामुळे मामाचे हे स्थान लाभले. कारण अरे हमारे भीम जैसा नेता पैदा हो नहीं सकता हमारे भीम जैसा नेता पैदा हो नहीं सकता किसी की ऐसी सूरत ऐसा नक्शा हो नहीं सकता. अरे हमारे सर में भीम के रहमत का साया है तो फिर किसी से हमारा बात हो नहीं सकता किसी से हमारा बात हो नहीं सकता. और जमीन जुमला न भला तो बंगला हेलो 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 कमी करा थोड़ा इनको हेलो हेलो हर जमीन जुमला न भला तो बंगला जमीन जुमला भला तो बंगला जमीन जुमला भला तो बंगला संग खेला या भारत मारे फूल खेला या भारत रे. माझ्या गुरुचं गाणे त्यांचं सगळं कोणीच गाऊ शकत नाही ते प्रयत्न करतो पण जे लोक बाबासाहेबांना विसरले त्या लोकांसाठी हे गाणं अरे जाणून बुजून जाणीवपूर्वक चुका करतो त्याला अभिनंदन म्हणावे. जे बाबासाहेबांचं खाऊन बेईमान झाले जे बाबासाहेबांना विसरले अशा लोकांचं अरे जाणून बुजून जाणीवपूर्वक चुका करतो त्याला अभिनंदन म्हणावे. शून्यातून विश्व निर्माण करतो त्याला कलंदर म्हणावे. अरे भीमाने इतके देऊनही जो म्हणतो कमीच आहे त्याच्या माणसाला खानदानी दलिंदर म्हणावे खानदानी दलिंदर म्हणावे.
कुसाच्या बाहेर होता बाबा कुसाच्या बाहेर होता बाबा कुसाच्या बाहेर होता तुझं मोडकं तोडकं झालं तुझं मोडकं तोडकं झालं तुझं मोडकं तोडकं झालं माझ्या सोयीचं नव्हतं तारा माझ्या सोयीचं नव्हतं तारा मला बसायचं मला बसायचं मला बसायचं गळ्याचं मोडकं पाठीला झाडू गळ्याचं मोडकं पाठीला झाडू गळ्याचं मोडकं पाठीला झाडू फिरायचा नाही रोज कसं फिरायचं नाही रोज होतं भीमराव लय फिरत होतं भीमराव लय फिरत आणि तुला फुकाट दिले